अन्ना 11 भडवल या दोन टीम दरम्यान फाईट पाहायला मिळेल. विनंती करतो जास्तीचा बेल लावू नका, लगेचच मॅचला सुरुवात करा. त्यानंतर विनंती असेल खाड्याचा पाडा टीमला की आपला 12वा प्रतिनिधी आमच्या समवेत लगेचच पाठवायचा आहे. साहिल गोलंदाजी मार्कवरती येतात. आजच्या दिवसाला सुरुवात साहिल शेलू टीमचा आपण पाहिला. आता सेकंड मॅच मध्ये देखील पहिल्या ओव्हरसाठी साहिल येतील गोलंदाजी मार्कवरती. आणि सलामीची जोडी आपण पाहू शकाल, प्रथमेश आणि अविनाश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये भडवल टीमची फाईट करण्यासाठी 5 षटकांचा सामना मॅचला केली जाते सुरुवात. विनंती असेल जास्तीचा वेळ नक्कीच खर्च करू नका. वारंवार आपल्याला विनंती केली जाते, वेळेचं गांभीर्य आपण देखील राखण्याचा प्रयत्न करा. वन टू थ्री लेट्स स्टार्ट द गेम. इथून मॅचला केली जाते सुरुवात. सेकंड मॅच आपण आता अनुभवणार आहोत. पहिला बॉल आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न, सर्कलमध्ये क्षेत्ररक्षण चांगलं, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअप देखील तितकाच चांगला पाहायला मिळतोय. एका धाब्यानं श्री गणेशा इथून सुरुवात सेकंड मॅचला सिंगल धाब्यानं पाहायला मिळेल. साहिल खाडे आलेत गोलंदाजी मार्कवरती. साजेसर रनअप आपण पाहतो. पहिला चेंडू पाहिला, चांगल्या टप्प्यावरती टाकण्याचा प्रयत्न. 2904 जर्सी नंबर. साहिल पुन्हा तयार. यावेळेस चांगल्या टप्प्यावरती पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच झाला, परंतु बॅट अँड बॉलचं करेक्शन कुठल्याही प्रकारचं पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. तिसरा बॉल जागा बनवत खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस पुढे ठेवला चेंडू. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं कौशल्य दाखवत असताना एक धाव नक्कीच आली. तदनंतरचे 2 सलग निर्धाव चेंडू हाताळत असताना साहिल खाडे चांगला परफॉर्मन्स आपल्या टीमसाठी देतोय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडेसे चेंजेस केले जात आहेत. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न. चौथा बॉल रडार मध्ये आहे. ऑन साइडला फटका जबरदस्त. क्षेत्ररक्षक नाहीत झोन कडे. चेंडू सीमा रेषा पलीकडे. 1 टप्प्याखेरीस 4 धावा. ऐकतोय खऱ्या अर्थानं त्याचं देखील खूप खूप आभार. चांगली साथ आम्हाला त्याची देखील लाभतीये. 4 चेंडू इथवर समाप्त झाले. 4 आल्यानंतर पुन्हा तयार. 5वा बॉल समोर ठोकलाय. भरपूर उंचावरती पाहायला मिळतो आणि भरपूर प्रयत्न केल्यानंतर 1 टप्प्याखेरीस पुन्हा सीमा रेषा पलीकडे. 4 धावा. पहिल्या बॉलवरती सिंगल, तदनंतर 2 डॉट हाताळले होते, परंतु आता थोडीशी मागडा षटक पाहायला मिळतंय. साहिलचं सलगचे 2 चौकार आलेत. अजून 1 चेंडूचा खेळ बाकी आहे. आजच्या तिसऱ्या रात्रीतील पहिली चौकार हा ट्रिक कंप्लीट होणार का? अविनाश स्ट्रायकरवरती हाहाकार माजवत असताना पाहायला मिळतोय. वैयक्तिक 8 धावसंख्येवरती लास्ट बॉल. लास्ट बॉल फटका जबरदस्त डीप मध्ये. यावेळेस लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. 1 टप्प्याखेरीस अडवलाय चेंडू, फेकलाय. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट पाहायला मिळाली.
फक्त एक धाव लास्ट बॉलवरती आली, 2 धावा आल्या, माफ करा 2 धावा या लास्ट बॉलवरती आल्या. टोटल बनल्या 2च्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलं खाड्याच्या पाड्या टीमचं 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती 11 धावा आपण पाहतो पहिल्या षटकामध्ये कमवण्यात आल्या. भडवल टीमची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्या खेळी साकारत असताना प्रथमेश आणि अविनाश वैयक्तिक 5 चेंडू 10 धाबसंख्येवरती अविनाश खेळतोय. पहिल्या ओव्हरचा खेळ आपण पाहिला, समाप्त झाले. टोटल 11 खर्च झालेत. अद्यापर्यंत कुठलीही विकेट मैदानाच्या बाहेर आलेली नाहीये. पॉवर प्लेचं षटक चांगल्या पद्धतीनं उत्तर देण्याचा प्रयत्न सलामीच्या जोडीकडून केला जातोय. अशाच प्रकारे सलामीची जोडी जर का मैदानाच्या आतमध्ये तह ठोकून बसली तर चांगली पार्टनरशिप आणि तदनंतर आपल्या टीमसाठी चांगल्या धावा बनवता येतील, यातील मात्र शंका नाही. विनंती करतो जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण सेकंड स्पेलला देखील सुरुवात करा. विनंती असेल मैदानाच्या आतमध्ये आमचे 2 ऑफिशियल चांगल्या पद्धतीनं पंचगिरी सांभाळतायत. 5 मिनिटाच्या अवधीमध्ये एक षटक संपणं गरजेचं. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटाचा अवधी दिला जाईल. त्याच्या अतिरिक्त वेळ अवाक्याच्या बाहेर जर का वेळ आपण खर्च केला तर लगेच पंच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दंडित करतील. या सूचनेकडे लक्ष द्यायचं. कुठल्याही खेळाडूवरती अन्याय होणार नाही याची दक्षता आमची कमिटी घेतेच, परंतु तुम्ही देखील आपल्या टीमसाठी आणि स्वतःसाठी लक्ष द्या. तदनंतर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येणार आहे माझगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दामत. उपस्थित असाल तर नक्कीच इथवर पोहोचा. चांगल्या टप्प्यावरती चेंडू पाहायला मिळतोय. सेकंड ओव्हरला सुरुवात झाली आहे. हरेश आलेत गोलंदाजी मार्कवरती. कुठल्या स्पॉटवरती चेंडू टॉस करत असताना पाहायला मिळाले. कुठल्याही प्रकारची धाव येत नाहीये. डॉट बॉलनं सुरुवात. सेकंड बॉल रडार मध्ये प्रथमेशला संधी मिळाली. 1 डॉट खेळल्यानंतर लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. तिसरा बॉल थोडस दडपण गोलंदाजावरती नक्कीच पाहायला मिळत आहे. डॉट आत आल्यानंतर षटकार आला आणि आता तिसऱ्या चेंडूची फेकी करत असताना दिशाहीन पाहायला मिळाली. वाईट बॉल. एक अतिरिक्त धावपलकावरती खर्च होते. टोटल 18 आकडा धावपलकावरती. बिनबाद 18 धावा धावपलकावरती पाहायला मिळत आहेत. तिसरा बॉल आडव्या बॅटनं डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न थोडंसं फंबल. लगेच फायदा उचलला. एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करत असताना जमतील तशा बनवता येतील तशा बनवल्या जात आहेत धावा धावपलकावरती.
अन्ना 11 भडवल आपण पाहतोय. चौथा बॉल खाली राहिला. यस पंच आमचं लक्ष वेधून घेतात. इट्स वाईट बॉल. अतिरिक्त बाहेर जाणारा सळगचा या षटकातील दुसरा वाईट आपण पाहतो. अतिरिक्त 2 धावा खर्च करत असताना या ओव्हरमध्ये हरेश काडे आपण पाहू शकाल गोलंदाजी मार्क वरती. 3 चेंडूंचा खेळ यशस्वीरित्या कंप्लीट आहे. एक षटकार नक्की झालाय. चौथा बॉल यावेळेस फटका जबरदस्त एक्स्ट्रा पॉइंटला उडवलाय. चेंडू थांबणार नाही. सीमा रेषा पलीकडे दंदन दंदन करत चौकार. असताना लास्ट बॉल तुफानी हल्ला लॉंग ऑनला डीप मध्ये. आता अंदाज बांधतात क्षेत्ररक्षक कुठल्याही प्रकारची चुकी नाही करणार. लास्ट बॉल वरती पकडली आहे. निर्णायक कॅच. विकेट डाऊन. आणखी एक खेळाडूचा खेळ येतोय संपुष्टात. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो साहिल खाडे आला. वैयक्तिक दुसऱ्या षटकामध्ये कामगिरी करत असताना पहिल्या बॉल वरती सफलता त्याच्या वाट्याला पाहायला मिळते. स्वर्गीय अन्ना 11 पुरस्कृत अग्रसेना भडवल टीम. आता या टीमचे 2 गडी गारद झाले. टोटल 26 या आकड्यावरती स्थिरावली. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. कपिल
साहिल पुन्हा गोलंदाजी मार्कवरती तयार. विनंती करतो जास्तीचा वेळ खर्च करू नका. लगेच आपण या ओव्हरला सुरुवात करा. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर पुन्हा साहिल. सेकंड बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. व्ही झोन कडे चेंडू ट्रॅव्हल केलाय कपिलने. सेकंडची डिमांड. वेगाने धावतायत रोहित. डेंजर झोन कडे. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पाहायला मिळतील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये. स्ट्रॅटजीनं खेळ. आता इथून मैदानाच्या आतमध्ये विकेट टिकून ठेवणं देखील तितकीच गरजेचं. कारण पाहायला गेलं सलामीला आलेला प्रथमेश आणि अविनाश माघारी गेला. चांगली पार्टनरशिप बनत होती, परंतु खऱ्या अर्थानं साहिलनं एक चांगली विकेट कमावली. त्यानंतर हरेशने देखील एक विकेट कमावली. अशा 2 विकेट या इनिंगमध्ये आपल्याला अद्यापपर्यंत पाहायला मिळाल्या. तिसरा बॉल कपिलसाठी. हलकीशी कडा. एसटी रक्षकानं स्वतःला आणि आपल्या टीमला सावरत असताना पकडली. आणखी एक चांगली झेल. 1 मोर विकेट डाऊन. स्मरण करून देणारं गीत. काशी की कला न जाती मथुरा में मस्जिद न बसती, अगर शिवाजी राजा न होता तो सुन्नत सबकी होती. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांना देखील त्रिवार मानाचा मुजरा करू. पाहायला गेलं आजची तिसरी रात्र. तिसऱ्या रात्रीतील दुसरा सामना रंगतोय. 2 विकेट साहिलच्या खात्यामध्ये. चौथा बॉल. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये प्रवीण आहेत. फील्ड आणि फेकी. तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट झाली. एकच धाबेवरती थांबावं लागेल. इनॅट नंबर 5 वरती मनीष दाखल झालेत मैदानाच्या आत. चांगली लय पकडत असताना आता साहिल खाडे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस खोलात टाकण्याचा प्रयत्न. आडव्या बॅटनं पुन्हा मिड विकेटच्या दिशेला फटका पाहायला मिळतोय. वेगाने धावतात. कॉलिंग कॉम्बिनेशन चुकीचं. काय घडलंय मैदानाच्या आत. तू मै करत करत आणखी एक हादरा लागला जातोय बडवल टीमला. बॅटनं ऑन साईडला डीप मधून वेगाने धावलेत. एक सिंगल कंप्लीट. आता पुन्हा रोहित ती चुकी करणार नाही. स्वतःला थांबवलं, कारण मैदानाच्या आतमध्ये आता इथून विकेट टिकून राहणं देखील तितकंच गरजेचं. पहिल्या इनिंगचा खेळ जर का पाहिला तर अगदी अर्ध्या वाट्यावरती इथून संपुष्टात येत असताना 3 ओव्हरचा खेळ संपलाय. टोटल बांधल्यात अद्यापपर्यंत 31 4 गड्यांच्या मोबदल्यात.
विलंब लावू नका, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 3 ओव्हरचा खेळ आपण पाहिला. 31 धावा धावफलकावरती आहेत. 4 गडी गमावल्यानंतर या स्पर्धेचे आयोजक देखील इथवर उपस्थित होत आहेत. माननीय श्री संजय दादा कराळे. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर दुसरं पर्व या स्पर्धेचं माननीय माजी पंचायत समिती सदस्य चषक 2026चा थरार आपण अनुभवतोय. तदनंतर सुभाषजी सोनावळे साहेब देखील इथवर उपस्थित होत आहेत. या स्पर्धेला सूरज घोडविंदे साहेबांना खऱ्या अर्थानं खंबीर पाठिंबा त्यांचा देखील आहे. 3 ओव्हर इथून समाप्त झाले. उर्वरित अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. 31 धावा धावफलकावरती चांगली धावसंख्या पाहायला मिळतीये. पहिला बॉल इथून आपण पाहतोय चांगल्या टप्प्यावरती पाहायला मिळतोय. डॉट बॉलनं सुरुवात 4थ्या ओव्हरला सतीश आलेत गोलंदाजी मार्कवरती. स्वर्गीय अन्ना 11 पुरस्कृत अग्रिसेना भडवल टीम मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारते. फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग त्यांच्या वाट्याला. सेकंड बॉल उंच उडालाय. अंदाज बांधते स्लिपचं क्षेत्ररक्षक. कुठल्याही प्रकारची चुकी नाहीये. जर्सी नंबर 111 पकडली आहे चांगली जेल. गेलं मॅच मध्ये फर्स्ट इनिंगचा विचार केला. साहिल पहिल्या ओव्हर मध्ये आल्या. टोटल बनवल्या त्या ओव्हर मध्ये भडवल टीमनं 11. त्यानंतर सेकंड ओव्हरला आले हरेश. त्यांनी खर्च केले होते 18. इथे आपण पाहतोय पंचांनी नो चेंडू घोषित केला. फ्री हिटची संधी असणार आहे. आता सेकंड ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. त्यानंतर मात्र कमबॅक करणारं षटक पुन्हा साहिल खाडेचं आपण पाहिलं 5 धाव्यांचं. आणि आता मार्गस्थ असणारं षटक सतीशचं थोडीशी चुकी करत असताना नो बॉल फ्री हिटची संधी आहे. हेमंत स्ट्रायकर वरती फ्री हिटचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळाली. गुडलँड स्पॉट वरती हलक्या हाताने टप्पा टॉस होत असताना पाहायला मिळाला. ओळखता आला नाही. या टप्पा डॉट बॉलची सांगता. सतीश गोलंदाजी मार्कवरती. 1 विकेट या ओव्हरमध्ये पाहायला मिळाले. 2 डॉट बॉल देखील. तदनंतर नो चेंडू देखील हाताला होता. जास्तीची धावफलकावरती आहे. 4था बॉल पुन्हा त्याच दिशेला खेळण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये ढकलण्याचा प्रयत्न. परंतु बॅट अँड बॉलचं करेक्शन होत नाहीये. जाग्यावरती स्तब्ध उभं ठेवण्याचं काम सतीशनं केलंय. जकडून ठेवण्याचा प्रयत्न इथून फलंदाजाला. डॉट बॉलची सांगता. 32 आकडा धावफलकावरती आहे. 5 गडी गमावल्यानंतर 3 चेंडू आपण पाहिले. हेमंतने खेळून काढले. कुठल्या प्रकारची धाव या 3 चेंडूवरती त्याला कमावता आली नाहीये. 4 चेंडूंचा खेळ या ओव्हर मधील समाप्त झाला. टोटल अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5वा बॉल हलकीशी काढा. एसटी रक्षकानं चुकी केली. थर्डचं स्लिपचं क्षेत्ररक्षण देखील चुकी करत असताना पाहायला मिळाला आणि चेंडू निघून आलाय लॉंग स्टॉपच्या दिशेला. चौकार. धावफलकावरती अजूनही या ओव्हर मधील लास्ट बॉलचा खेळ आपण पाहतोय. लास्ट बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळतीये. चौकार आल्यानंतर पुन्हा कमबॅक करणारा चेंडू शेवटचा आपण पाहिला. सतीशचा डॉट बॉलनं या ओव्हरची
शेवट आपण पाहतो 36 धाबा धावपलकावरती आहेत. 5 गडी गमावल्यानंतर फर्स्ट इनिंगचा खेळ आपण पाहतो आणि अजूनही या इनिंग मधील शेवटच्या 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. विनंती करतो आता जास्तीची टीम मीटिंग घेऊ नका, भरपूर आधीच उशीर या मॅचला झाला. वारंवार आपल्याला सूचना केली जाते. लगेच आपण लास्ट ओव्हरला देखील सुरुवात करा. नाणेफेकी जिंकल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करण्याचा निर्णय आपण पाहिला खाड्याचा पाडा टीमचा आणि त्या निर्णयावरती चोख कामगिरी बजावत असताना गोलंदाज आपण अनुभवतोय. चांगली कामगिरी. 36 धावा धावपलकावरती आहेत. अजूनही 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे. टोटल 5 विकेट इथे गमावलेत. जीवन येतात आता गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक निर्णायक षटक असणार. या षटकामध्ये डिसाईड होईल टार्गेट भडवल टीमचं. जीवनचा पहिला चेंडू रोहितसाठी कट लागली आहे, उडाली आहे जेल. इथून आपण पाहतोय हादरा लागला जाईल. लास्ट ओव्हरला सुरुवात रोहितच्या विकेटने. जीवन बेमारे गोलंदाजी मार्कवरती आले. पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीने चेंडूला व्हेरिएशन देत असताना पाहायला मिळाले. थोडीशी छेडछाणी करण्याचा प्रयत्न रोहितने जरूर केला परंतु अयशस्वी ठरला. पकडला जेल. विकेट गेली आहे. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. न्यू बॅटर प्रशांत मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकडवरती पाहायला मिळतील. सेकंड बॉल शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. डॉट बॉलची सांगता. विकेट आल्यानंतर पुन्हा आणखी दबाव मैदानाच्या आतमध्ये प्रस्थापित करत असताना गोलंदाज जीवन पेमारे चांगली लय पकडत असताना पाहायला मिळतात. 36 या आकड्यावरती लगाम लावण्याचा प्रयत्न इथून केला जातो. तिसरा बॉल स्लोवर डिलिव्हरी पाहायला मिळतीये. चालाकीनं चातुर्यानं गोलंदाजी. आडव्या बॅटनं खेळले होते. डीप मधून वेगाने आलेत फिल्डर. 1 धाव कंप्लीट पाहायला मिळेल. दुसरीची संधी दिली जाणार नाही. 1च धाव खर्च करत असताना जीवन पेमारे चांगल्या पद्धतीचा गोलंदाज आपण पाहतोय. खाड्याचा पाडा टीमचा शेवट गोड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन सोपवलेली जबाबदारी अगदी योग्यरित्या पार पाडत असताना 3 चेंडू पाहिले. 1च धाव आली आहे. चौथा चेंडू. चौथा बॉल पुन्हा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल हेमंतने कंप्लीट केली आहे. कॉल सेकंड साठी येत नाहीये. थांबलेत. फक्त एक सिंगल पाहायला मिळते. कमीत कमी धावसंख्येवरती थांबवण्याचा प्रयत्न विचार करायला गेलं जीवनच्या या षटकाचा तर अद्यापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या. चौथा बॉल अतिशय वेगानं. कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती देखील कमावता येणार नाहीये. आणखी एक डॉट. पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला. आता या इनिंगचा लास्ट बॉल. 38 धावा धावपलकावरती आहेत. लास्ट बॉल कार्पेट लेवलनं फटका. डीप मधून वेगाने धावले साहिल. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. फंबल पाहायला मिळतीये. फायदा उचलत असताना तिसरीची डिमांड इथून पाहायला मिळेल. बघता बघता एकेरीचं दुहेरीचं तिहेरीत रूपांतर आणि लास्ट बॉल वरती टोटल कमावण्यात आल्या 3 धावा आल्या. 3 धावेच्या मदतीनं पहिली इनिंग इथून संपुष्टात पाहायला मिळते. टोटल बांधल्या पहिल्या इनिंग मध्ये 41 धावा. 42 धावसंख्येचं आव्हान आता इथून ठेवण्यात आलंय भडवल टीम समोर. यानंतर पुढील मॅच आपल्या भेटीला येणार आहे. माझगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी दामट टीम. दोन्ही टीमचा कॅप्टनला विनंती आहे आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेचच टॉस साठी या.
दामत विपक्ष माझगाव या दोन संघांच्या दरम्यान पुढील सामना असेल. दोन्ही संघाचे कॅप्टन आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. धन्यवाद. थँक्यू सो मच मिलनजी मिनमिने ज्यांचा आवाज आपण ऐकत आहात. 42 धावांचा पाठलाग इथे सुरू होतोय. सलामीची जोडी मैदानावरती सज्ज होत आहेत. एका बाजूने साहिल खाडे आणि दुसऱ्या बाजूने सतीश दिघे. गेम ऑन. प्रथमेशचा पहिलाच बॉल अत्यंत वेगवान सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. सरळ विकेट किपरच्या हातात जात असताना फलंदाज मैदानाच्या निश्चितच आतमध्ये सलामीसाठी आलाय. साहिल खाडे त्याच्यासाठी टाकलेला हा पहिला डॉट. सतीश दिघे स्ट्राईक वरती त्याच्यासाठी टाकलेला हा डॉट. स्ट्राईक वरती खेळत असताना
गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा राईट अमोर द विकेट. खोलवर टप्प्याचा चेंडू यॉर्कर लेंथ समोरच्या दिशेला फॉलो थ्रू मध्ये अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू अजून एक डॉट. चांगली सुरुवात यावेळेस करत असताना प्रथमेश 5 षटकांचा सामना 42चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. 9 सरासरीनं रन रेट या ठिकाणी बनवायचा आहे. षटक पहिलं सुरू झालंय. प्रथमेश पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात सुरुवातीचे 2 चेंडू डॉट आले. स्ट्राईक वरती बॅट्समन तयार. साहिल सतीश फुलटस बॉल सतीशच्या बॅटमधनं फटका सुंदर आहे आणि परफेक्ट मिडल करत असताना फेकून दिलं सीमारेषेच्या पलीकडे. धावा 6 षटकार. सतीश दिघेनं एल्गार केला. 6 धावांच्या मदतीने स्वतःचं खातं खोललं. 6 धावांच्या मदतीने संघाचं खातं खोललंय प्रथमेश. इथे पुन्हा एकदा कमबॅक केलंय. चांगला चेंडू बॅटची कडा विकेटच्या मागे जज केलंय आणि विकेट किपरनं हा झेल टिपलाय. पहिला फलंदाज मैदानाच्या बाहेर. झटका क्रमांक 1 सतीश दिघे मैदानाच्या बाहेर. पहिला झटका बॅटिंग करणाऱ्या खाड्याचा पाडा या टीमला. फलंदाज मैदानाच्या बाहेर सतीश दिघे. 6 धावांचं योगदान त्यानं दिलं. एक उत्तुंग षटकार जरूर ठोकला. त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती प्रथमेशनं कमबॅक केलं. एकंदरीत 4 चेंडू टाकून झालेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मार्गस्थ आहे आणि धावफलकावरती 1 बाद 6 धावा इथे स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम खाड्याचा पाडा नवीन बॅट्समन केतन स्ट्राईक वरती तयार. बॉडी लाईन फुल टोज. या बॉलवरती आल्या आल्या प्रहार केला. मिडल करत असताना ताकदीचा वापर. चेंडून केली हवाई सफर. हवाई हल्ला. 6 खाडे मैदानात. पहिल्याच बॉल वरती षटकाराच्या मदतीने स्वतःचं खातं या ठिकाणी दिमाखात खोललंय. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचली 12 वरती. इथे चांगलं कमबॅक. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडला आतमध्ये आणलाय. षटक पहिलं या ठिकाणी संपन्न झालं. 4 चेंडू डॉट पाहायला मिळाले. 3 चेंडू डॉट 2 षटकार 1 विकेट. 1 षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 12 धावा. षटक क्रमांक 2 साठी गोलंदाज दत्ता. स्ट्राइक एंड वरती प्रथमच साहिल खाडे यावेळेस पाहायला मिळेल. साहिल खाडे आणि केतन खाडे. खाडे बंधू मैदानात फलंदाजी करत असताना त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी. रिक्वायर्ड रन रेट आपण पाहिलं तर 7.500. निश्चितच
उर्वरित चेंडू शिल्लक 24 बनवाव्या लागतील 30 धावा. साहिलसाठी पहिलाच बॉल एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू फेकून दिला सीमारेषेच्या बाहेर. साहिल खाडेच्या बॅटमधनं खाड्याचा पाडा गावचा ब्रँड सिक्सर. नंतर आपण पाहतोय या मुख्य व्यासपीठावरती ग्रुप ग्रामपंचायत पिंपलोलीचे माजी सरपंच माननीय श्री अरुणजी विरळे साहेब, तदनंतर त्यांच्या समवेत संभाजी शेळके साहेब देखील उपस्थित झालेत. तदनंतर पिंपलोली ग्रामपंचायतीमधील तदनंतर परिसरामधील ज्येष्ठ आदरणीय व्यक्तिमत्व कृष्णा काळन साहेबांचं देखील इथे शुभ आगमन होते. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील या मुख्य व्यासपीठावरती येऊन आसन वा या स्पर्धे ठिकाणी आपलं देखील सहर्ष असं स्वागत. भरपूर सारे मान्यवर इथवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देत असताना ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. पहिल्या चेंडूचं स्वागत केलं षटकारानं साहिल खाडेनं. इथे पुन्हा एकदा फिरून मारले. फटका सुंदररित्या मिडल करत असताना चेंडूवरती आणि फटक्यावरती चांगलं नियंत्रण साहिलचं पाहायला मिळतंय. यावेळी चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावांसाठी आलाय चौकार. उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती आहे, आपण या मंचावरती सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. षटक क्रमांक 2 चा खेळ इथे प्रगतीपथावरती आहे. धावा टोटल बनल्यात 22. अर्धा रस्ता जवळ पार केलाय. साहिल पहिल्या बॉलवरती सिक्सरनं स्वतःचं खातं खोललं. इथे आपण पाहताय एक चौकार येतोय आणि मॅच मध्ये निश्चितच पकड निर्माण करत असताना टीम खाड्याचा पाडा. साहिलसाठी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला फटका त्यानं खेळलाय. वाईडिश लॉंग ऑफ वरती एक टप्प्यावरती पकडलं. सिंगल 1 मिळेल. स्कोर कार्डला इथून 1 धाव जोडली जाईल. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती 6 धावांच्या मदतीने साहिलच्या बॅटमधनं आलेला आकर्षक एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं सिक्सर. त्यानंतर स्क्वेअर लेगला खेळलेला फटका 4 धावांसाठी. इथे सिंगल. यावेळेस केतन आला स्ट्राईक वरती. शॉट फाईन लेग वरती सुंदर क्षेत्ररक्षण. प्रयत्नांची पराकाष्ठा त्या ठिकाणी. जीवाचं रान करत असताना चेंडूला अडवण्यामध्ये यश मिळवलं खरं, मात्र दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर थ्रो फेकी करत असताना थोडीशी दिरंगाई आणि या दरम्यान आपण पाहत आहे 2 धावा पुन्हा कंप्लीट होतील. स्कोरबोर्ड वरती या 2 धावांची मदत येते. धावफलक 2 धावांच्या मदतीने पुढे सरकेल. ते 1/25 या धावसंख्येवरती 25 42 धावांचं लक्ष इथे ठेवलेलं आहे. आणि धावफलकाचा विचार जर आपण केला तर धावफलकावर अद्यापपर्यंत 1/25 बनल्यात. चांगली सुरुवात. याच दरम्यान आदरणीय परशुराम दादा घोडविंदे, त्याचबरोबर कृष्णा दादा काळन, मान्यवर गणेशजी काळन सर, उच्च शिक्षित, ज्यांनी आपल्या गावाचं आणि परिसराचं नाव मोठं केलं, PhD पदवी संपादित केली. सर्व साहेबांचं स्वागत आणि सर्व मान्यवरांचं स्वागत या दर्शनीय षटकारानं पाहायला मिळतंय. जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार.
आहे 3. समोरच्या दिशेला टोलावलंय. पुन्हा एकदा वाईडिश लॉंगॉनला ट्रॅव्हल होत असताना फिल्डर येतोय सीमारेषेवरनं पकडफेक. एक सिंगल मिळेल. 1 धावेची मदत. स्कोर कार्ड 1 धावेच्या मदतीने पुढे जाईल ते 34 या आकडावर. 14 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. 14 चेंडू 8 धावांचं लक्ष पार करायचंय. लक्ष्याचा पाठलाग करत असताना सुस्थिती इथे खाड्याचा पाडा संघाची पाहायला मिळतीये. केतन खाडे चांगली बॅटिंग करतोय आणि निश्चित त्याच्या आवाक्या चेंडू मिळाला. ऑफसाईडला शफल झाला. ऑन साईडला दिलाय टोला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. षटकार. धावांचं लक्ष इथून पार करावं लागेल. उर्वरित 13 बॉल आणि 2 धावा विजयासाठी आवश्यक आहेत. हा चेंडू चांगला टाकला. या अगोदरच्या चेंडूवरती केलेली चूक. थोडासा नाराज गोलंदाज स्वतःवरती. चेंडू आलाय निर्धाव. इथून आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. स्कोरबोर्ड जमलंय ते एकंदरीत 2/40. आता 12 बॉल आणि 2 धावांची गरज. दोन धावांची गरज. 40 धावा बनल्यात. चांगलं क्रिकेट मैदानात पेश करतायत. खाड्याचा पाडा संघ विजयाच्या समीप जवळ जात आहेत. उत्कृष्ट खेळ. सुरुवातीला गोलंदाजी सुंदर केली. 41 धावांवरती बडवळ सारख्या मातब्बर संघाला थांबवलं आणि 42 धावांचा पाठलाग करत असताना 3 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद धावा बनल्या 40. 12 बॉल आणि आता 2 धावांची गरज विजयासाठी. बारा चेंडू 2 धावांची गरज आहे. हा चेंडू चेक करतायत. लेग स्टंपला सोडून जातोय. अंपायर डिसिजन व्हाईट बॉल आणि इथे आपण पाहताय तर हा विजय संपादित केलाय टीम खाड्याचा पाडा या संघानं. वेल प्लेड.